महत्त्वाची बातमी। यापूर्वी सर्व देशवासियांना आमच्या चॅनलतर्फे रमजान ईद मुबारक। पाहूया सविस्तर बातमी। नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी आज पूर्ण केले 4 रोजे। रतन आसाराम लांडगे हे मुस्लिम नसताना देखील रमजान महिन्यात 4 रोजे ठेवत दिला संदेश। आपल्याकडून जास्तीत जास्त गोरगरिबांची मदत व्हावी यासाठी दुआ म्हणून ठेवला रोजा। गेल्या 1 महिन्यापासून मुस्लिम समाजाचा पवित्र महिना म्हणजे रमजानचा महिना सुरू होता। आज या पवित्र महिन्यात रमजानचे 30 रोजे पूर्ण होत आहे। तर या महिन्यात मुस्लिम बांधवांकडून दिवसभरातील तब्बल 13 तासाचे उपवास म्हणजे रोजे ठेवले जातात। यावेळी मुस्लिम बांधव सकाळी 5 वाजेपासून ते संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत दिवसभराचे रोजे ठेवत असतात। या दिवसभरात काहीही खाता येत नाही, शिवाय पाणीही पिता येत नाही, असे प्रकारचे कठोर रोजे मुस्लिम समाज ठेवत असतात, हे सर्वांनाच माहीत आहे। मात्र या रमजान महिन्यात 27व्या रोजापासून ते 30व्या रोजापर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी असे कठोर प्रकारचे 4 रोजे पूर्ण केले असून मुस्लिम समाजात नसताना देखील रोजे ठेवत रोजा हे ईश्वर अल्लाहकडे एक अत्यंत पवित्र इबादत मानली जात असल्याचा रतन आसाराम लांडगे यांनी संदेश दिलाय। तर रतन आसाराम लांडगे हे सर्व समाजातील गोरगरिबांची सेवा करतात। हॉस्पिटल असो, शिक्षण असो किंवा गरीब मुलींचे लग्न यासाठी पुढाकार घेऊन रतन आसाराम लांडगे हे वेळेवर मदत करतात। तर आपल्याकडून जास्तीत जास्त गरिबांची मदत व्हावी, जास्तीत जास्त गोरगरीब मुलीच्या लग्नासाठी आपल्याकडून मदत व्हावी, ईश्वरचरणी प्रार्थना किंवा दुआ करण्यासाठी रतन आसाराम लांडगे यांनी रमजानचे रोजे ठेवले। कारण रमजानच्या महिन्यात ईश्वरकडे दुआ लवकर कबूल केली जात आहे, असा रमजान महिन्याचा वैशिष्ट्य असून या महिन्यात नेताजी सुभाषचंद्र बोस सेनेचे संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे यांनी आज 4 रोजे पूर्ण केले। सांगा, तुम्ही आता 3 दिवसाचे रोजे पकडण्यात आलेले, नेमकं काय त्या मागचा तुमचा उद्देश होता? जी सर, मी नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थाचा संस्थापक अध्यक्ष रतन आसाराम लांडगे। सर, हा रमजान ईदचा दिवस आहे आणि रमजान ईदच्या रोजे सुरू होऊन आज 1 महिना होतो। उद्या रमजान ईद आहे। तर अशी भावना प्रकट झाली की गेल्या वर्षी मी 3 रोजे धरले होते। ह्या वर्षी मी निरंकार रोजे धरलेले आहे की त्या रोजामध्ये असं सांगितलेले गेले आहे की आपण पाणी तकाय तर थुकासुद्धा घेऊ शकत नाही। हे तेव्हा रोजे आपले कामयाब होत असतात, तेव्हा मागणी पूर्ण होत असते। तर देवाला मी विनंती केली की बाबा, हा समाजामध्ये जे आमचं कार्य चाललं आहे, जे मुलींना आम्ही पैसे वाटतो, जे काही मदत करतो, त्या मदतीसाठी काहीतरी आम्हाला फळ भेटावा आणि त्या लोकांना आम्ही फळ प्रदान करावा, यासाठी आम्ही देवाला विनंती केली की आम्ही 3 रोजे धरू। पण आज आमचे 4 रोजे पडायला लागले। आज मी 4था रोजा धरलेला आहे। 3 रोजे आज माझा 4था आहे। तर समाजामध्ये सुख शांती व्हावा, घरामध्ये माझी सुख शांती आम्हाला अशीच राहावा, त्या देवाची आमच्या छत्रछाया राहू द्यावा आणि अनेक कामामध्ये आम्ही यशस्वी व्हावा, ह्यासाठी मी रोजे धरले आहे। आणि माझे रोजे असे झालेले आहे की पहिला रोजा मी धरला तर मला सकाळी असं महसूस झालं नाही की मी रोजा धरला, मला ना तहान लागली, ना भूक लागली, ना काय लागली। दुसरा बी झाला, तिसरा बी झाला माझा आणि आज 4था रोजा आहे। तर मी आज मुस्लिम बांधवांना आज उद्याच्या ईद मुबारक सगळ्या जनतेला देतो। लाखो शुभेच्छा। मुस्लिम भाऊ, हिंदू भाऊ असे सगळे मिळून उद्याच्याला ईद सगळी साजरी करावा, आनंदामध्ये करावा, चांगली करावा, हीच माझी विनंती आहे। आणि वारंवार दरवर्षी असे मी 3 रोजे मी नाश्त्याचे रोजे 3 धरत असतो। तर मला देवानी सुख शांती द्यावा, घरामध्ये चांगलं ठेवावा आणि समाजामध्ये आमचे कामंला यशस्वी द्यावा आणि आमचे कामं यशस्वी करावा। तर यासाठी मी रोजे धरले आणि अनेक असे रोजे धरत। तर हे मला आज बरं वाटते, लय चांगलं वाटते की देवाचे रोजे धरून माझं मन शांत, समाजामध्ये समाजासाठी समाज सुखात राहावा, यासाठी मी रोजे धरले।